गॅस टंचाईचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवत असून बुलढाण्यातील हिवरा आश्रम गुरुकुलात 3000 विद्यार्थ्यांसाठी चुलीवर स्वयंपाक केला जात आहे। वाढत्या उष्णतेत महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। आखाती देशांमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा परिणाम आता गावखेड्यांपर्यंत पोहोचला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असलेल्या हिवरा आश्रम गुरुकुलात ही परिस्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे। या आश्रमात सुमारे 6000 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी 3000 विद्यार्थी निवासी गुरुकुलात राहतात। या विद्यार्थ्यांच्या रोजच्या जेवणाची जबाबदारी स्वयंपाकी महिलांवर आहे। मात्र व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने आता त्यांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे। वाढत्या तापमानात चुलीसमोर तासनतास काम करताना महिलांना उष्णता आणि धुराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। डोळ्यांना होणारी जळजळ आणि आरोग्यावर होणारा परिणाम यामुळे त्यांची अडचण अधिकच वाढली आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित महिलांनी आणि आश्रम प्रशासनाने शासनाकडे तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। लाकडाचं आता नुकतंच आम्ही सुरू केलं, 4 दिवस झाले, तर त्याचा अंदाज नाही आला अजून, येईल त्याचा अंदाज किती लागतात तर, पण लाकडं जास्त प्रमाणात लागतात आणि त्याचा धूरही होतो, महिलांना त्रास होतो आणि महिलांना मग पोळ्या करायला त्रास झाल्यामुळे त्यांना विनंती करायला लागते तुम्ही या, आणि सुरू ठेवायला लागतो। मी फक्त सरकारला एवढीच विनंती करते की त्यांनी लवकरच लवकर गॅस उपलब्ध करून द्या। तर नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी सरकारला या ठिकाणच्या महिला असतील स्वयंपाक बनवणाऱ्यांनी विनंती केली आहे की लवकर या ठिकाणी गॅस उपलब्ध करून देण्यात यावा।